नमस्कार मित्रांनो, पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा आणि वल्लरी बोलत चाललेली असतात. तेजा वल्लरीला म्हणते की मी तुझ्या बाबांची अवस्था बघवत नाही ग वल्लरी. अगं त्यांना सपोर्टची गरज आहे. प्लीज उद्या काही झालं ना तरी कोर्टात मिठूचीच बाजू घे. त्यांना खूप होप्स आहेत ग तुझ्याकडून. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, मला एक समजत नाही. मिठूताईंची बाजू घ्यायची म्हणजे श्वेताताईंच्या विरोधातच जायचं असं का ठरवलंय तुम्ही? तेव्हा तेजा म्हणते की कारण ते तसंच आहे म्हणून. वल्लरी म्हणते की आपण थोडा वेगळा विचार करू नाही शकत का? तेव्हा तेजा म्हणते की वेगळा विचार म्हणजे? यावरती वल्लरी सांगते की तेजाताई हे बघा ना, मिठूताई आणि श्वेताताई एकमेकांच्या विरोधात आहे असंच का समजायचं आपण? दोघी एकाच बाजूला आहेत असं समजूया ना. तेव्हा तेजा म्हणते की नाही, श्वेताची कुठलीही बाजू असू शकत नाही. वल्लरी म्हणते की कारण की तुम्ही पहिल्याच दिवसापासून ठरवून टाकले की श्वेताताईच गुन्हेगार आहेत. आणि तेजाताई, कायदा सुद्धा ना एक अधिकार देतो गुन्हेगारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी प्लीज, ही कायद्याची भाषा आहे ना, ही कोर्टात वापर. अगं त्या श्वेताला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं ना तू. त्या अनिमेषला शोधण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली, काय झालं शेवटी? श्वेताचे बाबा जे बोलत होते तेच खरं ठरलं ना, की अनिमेष नावाची कुठली व्यक्ती अस्तित्वात नाही. एवढे प्रूफ शोधले तू, मिळाला का तुला एकतरी प्रूफ? हे बघ, श्वेता खोटं बोलते आणि तिची आधीपासूनची सवय आहे हे आता क्लिअर झाले. तरीही तुला श्वेता निर्दोषच कशी काय वाटू शकते? अगं अशा माणसांचा अंदाज काही बांधता येत नाही. ते कधी काय वागतील ना, कसं वागतील ना, हे आपण काही सांगू शकत नाही. श्वेता आतापर्यंत कसं वागत आली ना हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मी सांगते तुला, श्वेतासारखी माणसं कधी काय करतील ना याचा भरोसा नाहीये. ते कोणाचा जीवही घेऊ शकतात. आता वल्लरी म्हणते की आता तुम्ही माझं ऐकून घ्याल का? हे बघा, त्या दिवशी मी श्वेताताईंना भेटायला गेले होते ना, आणि एका क्षणी श्वेताताई बेसावत होत्या आणि तेव्हाच मी त्यांना विचारलं की अनिमेष आहे की नाही. तेव्हा त्या पटकनी हो असं म्हणाल्या की हो, अनिमेष आहे. मग मला सांगा तुम्ही, की खरंच वाटतं का तुम्हाला अजूनही की श्वेताताई खोटं बोलतायत? तेव्हा ते ज्या वैतागतच म्हणते की हे बघ, मला काही करायचं नाहीये. श्वेता माझ्या दृष्टीने गुन्हेगार आहे आणि हे उद्या कोर्टात सिद्ध व्हायलाच पाहिजे. आणि तुला जे काही अनिमेषला शोधायचं वगैरे आहे ना, तू ते एकटीने शोध. कारण की या सगळ्यामध्ये मला आता इन्व्हॉल्व करू नकोस. कारण मी एकदा गुन्हेगाराची साथ दिली, आता परत देणार नाही. तेव्हा वल्लरी त्याच्याकडे बघून खूप शॉक होते आणि आता ते ज्या रागातच तिथून निघून जाते. आता यानंतर आपण असं पाहतो की रात्री वल्लरी अभ्यास करत असते. तेव्हा वल्लरीला आठवायला लागतं की श्वेता खूप रडत असते आणि ती म्हणत असते की वल्लरी, मला इथून सोडव ना गं. हे इन्स्पेक्टर मला खूप खूप त्रास देतात. आणि तिला मिठूचे बाबा पण डोळ्यासमोर दिसतात. मिठूचे बाबा वल्लरी समोर हात जोडून मिठूला न्याय मिळवून देण्यासाठी विनवणी करत असतात. हे देखील वल्लरीला आठवतं. आता हे सगळं आठवून वल्लरी खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की देवा, का माझी अशी परीक्षा बघतोयस? श्वेता आणि मिठूताई दोघी सुद्धा माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. दोघींवरही अन्याय झालाय. मी एकीला मदत केली तर दुसरीवर अन्याय होईल. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये ना, अशी वेळ तू आणलीस रे माझ्यावर. मी आता काय करू? इतक्यात वलरीला नानावटी सरांचा फोन येतो. वलरी फोन रिसीव्ह करत म्हणते की सर बोला ना, तुम्हाला काही माहिती पडलं का या केसबद्दल? म्हणजे श्वेताताईंना जामीन मिळू शकतो का, किंवा आपण त्यांना कधी सोडवायला जाऊ शकतो, हे काय कळालं का? तेव्हा नानावटी सर म्हणतात की अगं वल्लरी, किती टेन्शनमध्ये आहेस तू. नाही म्हणजे मी समजू शकतो की तुझ्या दोन्ही मैत्रिणी अनफॉर्च्युनेटली एकीवर हल्ला झालाय आणि दुसरीला अटक झालेली आहे आणि या सिच्युएशनमध्ये तू अडकलीस. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना सर, बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा नानावटी सर म्हणतात की वल्लरी, कोर्टात केस आहे उद्या. तेव्हा वल्लरी खूपच घाबरते आणि टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की उद्या? मित्रांनो बघा, आता सुरुवातीला ह्यांनी असं दाखवलं की तेजा आणि वल्लरी जेव्हा बोलत असतात तेव्हा तेजा वल्लरीला म्हणत असते की उद्या काही झालं तरी सुद्धा तू मिठूचीच बाजू घे म्हणून. आणि आता ह्यांनी असं दाखवलंय की वल्लरीला आता कळतंय की उद्या केस आहे. जरा उलटी पलटी सिरियल दाखवली यांनी. कदाचित या सिरियलचा लेखक सुद्धा आता विठूच्या हल्ल्यामुळे गोंधळलाय की काय कुणास ठाऊक. असो. पुढे नानावटी सर म्हणतात की हो, आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. श्वेताची केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे आणि नाजूक आहे, म्हणून तिला निर्दोष करणं काही सोपं नाहीये. पण आपण या सगळ्यात आधी तिला जामीन कसा मिळेल ना हे बघायला हवं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा नानावटी सर म्हणतात की म्हणून सगळ्यात आधी आपण हे बघूया की तिला जामीन कसा मिळेल ते. हे इम्पॉर्टंट आहे. मग सगळं सोपं होऊन जाईल. आपल्याला खूप काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. तेव्हा वल्लरी म्हणते ओके सर, असं म्हणून ते फोन ठेवून देते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण असं पाहतो की सर्वजण कोर्टात निघालेली असतात. तिच्या घाईघाईत म्हणत असते चला रे, कोर्टात जायला उशीर होतोय, वेळेत पोचायला हवं ना आपल्याला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, झाली आमची सुद्धा तयारी. आता तेजा थोडीशी नाराज होते आणि म्हणते की मनूच्या वेळेस वाटलं नव्हतं की कोर्टाची पायरी परत चढावी लागेल म्हणून. फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा आपण 5 जणी एकत्र होतो. आता वल्लरी म्हणते की हो ना, आता आपल्याच मैत्रिणीपैकी एका जणीला निवडायची वेळ आपल्यावरती आली आहे. काय ही वेळ देवाने आणली आपल्यावरती. खरंच आता तर प्रश्नच उभा राहिलाय आपल्यासमोर, एकीपैकी कोणाला निवडायचं. तेव्हा तेजा म्हणते की आपल्याला नाही,
तुला माझं क्लिअर आहे. आता इकडे प्रेरणा देवासमोर हात जोडून उभी असते आणि ती स्वामींना म्हणते की स्वामी, आज कोर्टात सगळं काही सुरळीत पार पडू दे. आता तेजा प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की नक्की कोणासाठी प्रार्थना करतेस ग? नाही म्हणजे मिठूसाठी का श्वेतासाठी? तर प्रेरणा म्हणते की दोघी माझ्या जवळच्याच मैत्रिणी आहेत ग, त्यामुळे दोघी या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडाव्यात यासाठी प्रार्थना करते मी. आणि म्हणूनच मी ठरवलंय की आज मी वल्लरीच्या बाजूनी उभी राहणार आहे, खंबीरपणे. तेव्हा तेजा खूप शॉक होते आणि प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्हाला काही मेमरी लॉस झालाय का ग? अगं ती श्वेता माथेफिरू आहे. किती तमाशे केलेत तिने, तिने किती राडे केलेले आहेत, कसं विसरलात तुम्ही? अगं रोशन आंटीच्या अंगावर धावून गेली होती ती, अनिमेषबाबत खोटं बोलली होती, मिठूच्या अंगावर धावून गेली होती. कसं कळत नाहीये तुम्हाला? मी क्लिअर आहे, मिठूवर श्वेतानेच हल्ला केलाय. तेव्हा वलरी खूप रागाने तेजाला म्हणते की हे अजून सिद्ध व्हायचे तेजताई, बस करा. मला एक सांगा, हर्षीच्या बाबतीत जेव्हा श्वेताताई तुमच्या बाजूने उभी होत्या तेव्हा मिठूताई चुकीच्या आणि श्वेताताई बरोबर असं का वाटलं मग तुम्हाला? तेव्हा तेजा म्हणते की तेव्हा प्रश्न जीवाचा नव्हता, आता जीवाचा प्रश्न आहे. तर आता आपण असं इकडे पाहतो की वल्लरीच्या गावी आता मनोजची आई आणि हे सगळेजण आता मनीषाच्या लग्नावरून मनीषाची चेष्टा मस्करी करत असतात. इतक्यात आता मनोजची वहिनी संगीता तिथे येते. तिला अचानक कोरड्या उलट्या सुरू होतात. आता मनोजच्या आईला कळतं की संगीताला दिवस गेलेले आहेत. पुढे ती सगळ्यांना ही खुशखबर सांगते की मनीषाला आता दिवस गेलेत, आता आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे. हे ऐकल्यावरती सर्वजण खुश होतात. तर आता हॉस्पिटलमध्ये वल्लरी मिठूला भेटायला येते. तिथे मिठूचे वडील बसलेले असतात. वल्लरी त्यांना विचारते की डॉक्टर काय म्हणाले, कशी तब्येत आहे मिठूताईंची आता? तर मिठूचे वडील म्हणतात की डॉक्टरांनी इंग्रजीमध्ये बरंच काही सांगून गेले, मला काही एवढं कळालं नाही, फक्त एवढंच कळालं की मिठू जशी होती ना तशीच आहे ती, निश्चित पडलेली. यावरती वल्लरी म्हणते की काका, काकी कुठे दिसत नाहीये, नाश्ता करायला गेलेत का? मिठूचे बाबा सांगतात की नाही, मी तिला गावी पाठवले, गावी सुद्धा खूप कामं खोळंबली आहेत ना. मी म्हणालो की तू जा, काळजी करू नकोस, मी ते थांबतो. आणि ते वल्लरीला म्हणतात की आज कोर्टामध्ये केस आहे ना, मग तू इथे काय करतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मनात आलं म्हणून म्हटलं की एकदा मिठू त्यांना भेटून जावं, त्यांना पाहून जावं, म्हणून इथे आले. पुढे मिठूचे बाबा म्हणतात की हे बघ वल्लरी, तुझ्या लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं तुला ते, की आपल्याला मिठूला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी तुला श्वेताच्या विरोधात जावंच लागेल आणि तुला तिच्या विरोधात साक्ष द्यावीच लागेल. मिठूच्या बाजूने आता आपल्यालाच लढावं लागणार आहे. आता असं म्हटल्यावरती वल्लरीला मात्र फारच टेन्शन येतं. पुढे मिठूचे बाबा म्हणतात, बरं मी निघतो, सरकारी वकिलांना भेटायचं आहे, तुम्ही या वेळेत, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता वल्लरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती मिठूजवळ बसते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आणि रडत म्हणते की मिठूताई, हे सगळं काय होऊन बसलंय हो? कोणाची दृष्ट लागली आपल्या मैत्रीला? हे सगळं काही विस्कटून गेलंय बघा, असं म्हणून ती खूप रडायला लागते. पुढे वल्लरी म्हणते की मिठूताई, मला ना तुम्हाला एक सांगायचंय. तुम्हाला माहिती का, तुमच्यावर जो हल्ला झालाय ना त्याच्यासाठी सगळेजण आता आपल्या श्वेताताईंना दोषी ठरवत आहेत. पण मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी काहीच केलं नाहीये. आपल्या श्वेताताई असं काही करू शकत नाही. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल ना की श्वेताताईंनी यामध्ये काही हात नाहीये, त्यांनी काही केलं नाहीये. आपल्या सगळ्या मैत्रीचा खरा अर्थ तर तुम्ही समजला होतात ना. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते फक्त तुम्हाला समजू शकतं माझी अवस्था. फक्त तुम्ही समजून घेऊ शकता. हे बघा मिठूताई, अजून आपल्याला श्वेताताईंच्या बाजूने एक सुद्धा पुरावा सापडला नाहीये. मला खात्री आहे हो, श्वेताताई असं काहीच करू शकत नाही. स्वतःच्याच मैत्रीवर हल्ला कसं काय करतील ते? तुम्हालाही माहितीच असणार आहे ना, म्हणून मी आज कोर्टामध्ये श्वेताताईंच्या बाजूने उभी राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपली मैत्री संपली आणि ती कधी संपणार नाहीये. मिठूताई, आपली मैत्री कायम पक्कीच असेल, एकदम पक्की असेल, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तर इकडे गावीकडे दोन गुड न्यूज आलेले असतात. मनीषाचं लग्न आणि मनोजची वहिनी संगीता ही प्रेग्नेंट असल्यामुळं मनोज फार खुश असतो आणि ही गुड न्यूज सांगण्यासाठी तो वल्लरीला फोन करतो. वल्लरी फोन रिसीव्ह करते पण ती कोर्टामध्ये असते, त्यामुळे ती म्हणते की मी तुम्हाला नंतर फोन करते. तर मनोज म्हणतो ठीक आहे, असं म्हणत तो फोन कट करतो. आता मनोजची आईच तिथे बसलेली असते आणि ती रागानेच मनोजकडे पाहायला लागते आणि म्हणते, काय रे म्हण्या, आता ती कशाला गेली असेल बरं कोर्टामध्ये? मनोज म्हणतो, अगं श्वेताताईंची आता जामिनासाठी अर्ज करायचा असेल ना, त्याच्यासाठी गेली असणार आहे ती. मनोजची आई म्हणते, ते ठीक आहे सगळं म्हण्या, आता हे तर होतच राहणार आहे रे, पण आता वल्लरीने घराकडे नको का थोडं लक्ष द्यायला? आता बघ ना, मनीषाचं लग्न ठरलंय, मनीषाला पण घरातली कामं सांगणं बरोबर नाही. आणि दुसरं म्हणजे तुझी वहिनी संगीता, आता ही पोटूशी आई म्हटल्यावरती तिलाही काम सांगता येणार नाही आणि माझंही वय झाले रे म्हटल्यावरती घरातली थोडीफार कामं करायला वल्लरीला बोलून घेतोस का इकडे तू? आता यावरती मनोज विचार करत असतो. आता पोलीस श्वेताला कोर्टामध्ये घेऊन येतात. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. आता वल्लरी खूपच रडत असते आणि ती श्वेताकडे बघत असते. तेव्हा श्वेता वल्लरी समोर हात जोडून दुरूनच म्हणण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज मला वाचव. आता कोर्टाची सुनावणी सुरू होते. आता सरकारी वकील म्हणतात की सर, मी माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढी सोपी केस बघितली नाही असं म्हटलं तरी चालेल.
ते म्हणतात ना पोलिसांच्या भाषेत ओपन अँड शट केस, तसंच. आता आरोपी श्वेता बक्कळ ह्यांना अँगर इश्यू आहेत. कधी कोणत्या गोष्टीवरून तिचं डोकं कसं फिरेल काही सांगता येत नाही. तिच्या या रागाचा अनुभव तिच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा घेतलाय. ही श्वेता ठाण्यातल्या एका कॉलनीमध्ये बुलबुल बागच्या नावाच्या बिल्डिंगमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत राहते. या 5 मैत्रिणींपैकी एक वकिली शिकते, तर कोणी डब्बे देतं, तर कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शेवटी काय, सगळेजण आपापली लाईफ जगत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न आहेत. फिर्यादी मिथिला माने सुद्धा आपल्या ऍक्टिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आली होती. आता वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या की मतभेद होणारच, पण श्वेता बक्कळ ही मतभेद विसरणाऱ्यातली नव्हती. एकदा असं एका छोट्याशा भांडणावरून श्वेताने मिथिलाला जीवे मारण्याची धमकी दिली. रागाच्या भरात तिचा गळा पकडला. त्या दिवशी मैत्रिणींनी कसंबसं भांडण सोडवलं, पण श्वेताच्या मनात राग खदखदत होता आणि तिने संधी बघून मिथिला मानेवर चाकूने हल्ला केला. आता हे ऐकून श्वेता घाबरून म्हणते की नाही, मी असं काही केलं नाही जज साहेब, मी खरंच काही केलं नाही, मी नाही मारलं मिठूला. आता वकील पुढे म्हणतात की जज साहेब, या हल्ल्यामध्ये मिथिला गंभीर जखमी आहेत आणि कोमामध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. आता हे ऐकून श्वेता खूपच घाबरते आणि रडायला लागते. आणि आजचा हा भाग इथे संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.